सोमांचे पुस्तक हे पद्मशालींचा इतिहास ते वर्तमान, पंडित वेणुगोपाल जिल्ला यांचे प्रकाशन प्रसंगी मत. तेलुगू साहित्यिक वसंत सोमा यांनी श्री मार्कंडेय चरित्र आणि सोलापूरच्या पद्मशाली यांचा इतिहास व गोत्रावळी हे पुस्तक लिहिले आहे. यासाठी त्यांनी श्री मार्कंडेय महामुनी ऋषींच्या पुराणाचा आधार घेतला. त्यातील काही संदर्भ आणि इतिहासातील नोंदी घेत त्यांनी अतिशय साध्या आणि सोप्या भाषेत हे पुस्तक लिहिले. हे पुस्तक पद्मशालींच्या इतिहास आणि वर्तमानाला जोडणारे असून पद्मशालींच्या येणाऱ्या अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल असे मत पंडित वेणुगोपाल जिल्ला यांनी व्यक्त केले. वसंत सोमा मित्र परिवाराने सिद्धेश्वर पेठेतील श्री मार्कंडेय महामुनी मंदिरात आयोजित केलेल्या पुस्तक प्रकाशन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. जिल्हा म्हणाले, इतिहासातल्या अनेक साहित्यांचे संपादन करणे म्हणजे नवी जबाबदारी असते. आविष्कृत साहित्यातून पुढच्या पिढीला आश्वासक सत्य समजते आणि योग्य मार्ग मिळतो. असेच संदर्भ या पुस्तकात आहेत. सोमा यांनी पद्मशाली समाजाचा सोलापुरात आल्यानंतरचा मूळ इतिहास, मधला सुवर्णकाळ, त्यानंतरची स्थिती आणि वर्तमान काळ याचे अचूक निरीक्षण टिपले आहे. शिवाय अनेक गोष्टींवर सल्लाही दिला आहे. की साक्षात मृत्यूवरती विजय प्राप्त करून, यमावरती कालावरती विजय प्राप्त करून त्यांनी महामृत्युंजय मंत्राचे निर्माण केलेले आहे. त्यानंतर देवदेवतांना वस्त्र निर्माण करून भावना ऋषींनी सुद्धा इतिहास रचलेला आहे. त्या काळापासून आजपर्यंत पद्मशाली समाज हा पूर्ण इतिहास रचतच गेलेला आहे. त्या इतिहासावरती SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.